पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये थेट लढाई ही भाजप विरोधामध्ये होते असं अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादींची लढाई ही थेट भाजप विरोधात असणार आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी हे स्पष्ट केलंय। तर पालिका निवडणुकांसाठी अजित पवारांकडून जोरदार नियोजन केलं जात आहे। भाजपच्या कारभारावरती अजित पवार पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत आहेत। प्रदीप, काय काय म्हटलंय अजित पवार यांनी? खरं तर आज संध्याकाळी 5:30 वाजता अजित पवारांची पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं पत्रकार परिषद जी आहे ती पार पडते। पिंपरी चिंचवड असेल, त्याचबरोबर पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता का द्यावी या संदर्भात अजित पवारांची ही पत्रकार परिषद असणार आहे। मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आमचा थेट सामना जो आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आलेली आहे। त्यामुळे अनौपचारिक गप्पांमध्ये ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुमची लढाई नक्की कोणाच्या विरोधामध्ये आहे, त्यावेळेस अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकांमध्ये आमची थेट लढाई ही भाजपच्या विरोधामध्ये असेल। अजित पवारांकडून जवळपास 2 पत्रकार परिषदा ज्या आहेत त्या निवडणुकीमध्ये घेतल्या जाणार आहेत। आज दुपारी 3 नंतर अर्ज मागे घेतल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी जी आहे आपल्याला पाहायला मिळेल। मात्र आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, त्याचबरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी हे कशा पद्धतीने प्रचाराचा धडाका उडवतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जवळपास प्रत्येक महानगरपालिकांमध्ये एक सभा जी आहे ती अजित पवारांची होणार आहे। मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महानगरपालिकांमध्ये पाठीमागची सत्ता जी आहे ती भाजपच्या हातामध्ये होती। अनेक पाठीमागचे शिलेदार जे आहे ते अजित पवारांना सोडून गेलेले होते। मात्र नव्यानं सुद्धा अजित पवारांच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती नेत्यांची आवक जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळाली। पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 शहरांमध्ये ज्या भाजपकडून ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही असे अनेक नाराज सुद्धा अजित पवारांच्या पक्षामध्ये आलेले आहेत, ज्यांना अजित पवारांनी उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे भाजपच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा हा थेट सामना जो आहे तो पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाहायला मिळणार आहे। या 2 पक्षांच्या प्रचारामध्ये नक्की मुद्दे काय असणार हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 शहरांमध्ये आमची ही लढाई थेट भाजपच्या विरोधामध्ये आहे असं अजित पवारांनी स्पष्ट केलेलं पाहायला मिळतं। श्वेता, प्रदीप, धन्यवाद या माहितीसाठी।